नमस्कार. आज मी तुम्हाला गूळ घालून लिंबाचं लोणचं करून दाखवते. बऱ्याच वर्षापूर्वी मी साखर घालून लिंबाचं लोणचं केलं होतं. त्याला छान प्रतिसाद आहे तुमचा, छान छान कमेंट्स आहेत. पण काही मैत्रिणींची कमेंट्स होते की गूळ घालून बनवलं तर चालेल का? तर हो, चालू शकतं गूळ घालूनही बनवलं तर. मी पण बऱ्याच वेळा गूळ घालून करते घरात, पण व्हिडिओ अपलोड केला नव्हता. तर आता मी काल लिंबा आणली, तर म्हटलं आपण गूळ घालून बनवतो आहे, तर तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की करूया. तर इथे मी ही कागदी लिंब घेतलेली आहेत बघा. मस्त अशी कागदी लिंब आहे ती, पातळ सालीची. आणि लोणच्यासाठी पातळ सालीचीच पाहिजे लिंब, जाड सालीची उपयोगाची नाही, कारण ते मुरत पण नाही. आणि जेव्हा आपण लिंबू लोणचं खातो त्यावेळी ती अशी जाड जाड आपल्या तोंडात येते, तर त्याच्यासाठी अशी पातळच पाहिजे बघा. तर आता मी काय करते, स्वच्छ धुतलेली आहेत, कोरडी केलेली आहेत, पूर्ण पाण्याचा अंश कुठंही नाही. ह्याच्या फोडी करायच्या. एका लिंबाच्या 8 फोडी बरोबर होतात, म्हणजे साईज छान येते त्याची. आणि सगळ्या बिया काढून घ्यायच्या, एकही बी शिल्लक नाही राहिली पाहिजे त्याच्यात. कशाला? तर जेव्हा कधीतरी आपण लोणचं घेतो तेव्हा जर लिंबाची फोड आली तर ते कडवटपणा आपल्या तोंडात येतो. तर सगळ्या बिया काढायच्या. मग मी हे आता करून घेते, नाही तर आपला व्हिडिओ मोठा होतो दाखवत बसले. तर हे मी बिया काढून आपण कट करून घेते. आता मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं मी मस्त कट करून घेते, कारण यांना बराच वेळ जातो, भरपूर आहेत ना ते. आणि दुसरी गोष्ट एक सांगायची आहे तुम्हाला, मी एक दिवस आणून माझ्या घरातच राहिले आणि दुसऱ्या दिवशी आता मी करते. तर तुम्ही आणल्या ताजी करकरीत असतात त्यावेळी करून घ्या, म्हणजे ह्याचाही काही प्रॉब्लेम नाही, पण ताजं करायचं कधीही चांगलंच. तर हे आता हे कट करून झालेत सगळे. मी 8 फोडी केल्या. तुम्हाला मोठ्या पाहिजे असतील तर 4च करायच्या, एका लिंबाच्या 4 करायच्या. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये हे बघा एवढ्या बिया निघाल्यात, एवढ्या सगळ्या काढायला वेळ लागतो, म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही. तर ह्या बिया काढूनच घ्यायचे, बिया ठेवायच्या नाही. बिया ठेवल्या का ते कडूपणा उतरतो त्याच्यामध्ये, त्यामुळे ह्या बिया काढून घ्यायच्या. आता आपल्याला काय करायचं आहे, हे माझं किती आहे, 650 लिंब आहेत, 650. मग त्याला मी इथे साधारण पाव किलो आहे. आणि वाटीने म्हणाल तर 1.5 वाटी आहे, आणि वजनी म्हणाल तर हे पाव किलो आहे. त्याच्याबरोबर मी हे 2 चमचे साखर टाकणार आहे, चव छान येते असं थोडंसं टाकलं म्हणजे. ही 50 ग्रॅम आहे, म्हणजे 300 ग्रॅम झालं आपलं गूळ आणि हे मिळून 300 ग्रॅम. आणि आपलं हे आहेत 750 ग्रॅम. तर हे असं मी टाकणार आहे त्याला. आणि दुसरं मी असं हे खडे मीठ असतं ते टाकणार आहे. साधारण मोठा 1 चमचा आत्ता घेतला आहे, नंतर लागलं तर आपण नंतर टाकू शकतो, पण पहिलंच आपण जास्त नाही टाकायचं, खारट होऊ शकतं, मग त्याला आपल्याकडे मग उपाय नाही. तर हे पहिलं मी 1 चमचा मोठं काळं मीठ घेतलं आहे, जे खडे मीठ असतं ते घेतलं आहे मी. तुम्ही याच्यात सेंदळी मीठ पण टाकू शकता. तर आता हे मी ह्याच्यामध्ये मीठ टाकते सगळ्यात पहिलं. त्यानंतर टाकते ही चमच्याने म्हणाल तर 2 मोठे चमचे आहे साखर, आणि वजनी 50 ग्रॅम आहे. आणि हे इथं गूळ आहे पाव किलो, ते टाकून घेते मी. आता ह्याला मी लाल मिरची पूड टाकते बघा, 2 चमचे भरून टाकते, साधारण 2 चमचे. तर हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, सगळं मिक्स करायचं. आणि कुकरमध्ये ठेवून 9 ते 10 शिट्ट्या करून घ्यायच्या. 8, 9, 10 अशा शिट्ट्या करून घ्यायच्या. हे मिक्स करायचं आणि कुकरमध्ये ठेवून शिट्ट्या करून घ्यायच्या. आता मी कुकरमध्ये ठेवते, शिट्ट्या करून घेते, आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया. आणि लिंबाचं लोणचं, आज मला एका ताईंची कमेंट आली होती की फ्रीजमध्ये ठेवलं तर चालेल का? तर फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, तुम्ही वर्षभर बाहेर ठेवू शकता. पण कसं असतं, बरणीतून लिंबाचं लोणचं काढलं का ती बरणी स्वच्छ करावी लागते, तशीच ठेवली तर ते खराब होत जातं मग खाली. आणि ती स्वच्छ नाही केली तर ते लिंबू लोणचं खराब होतं. नाहीतर तुम्ही जर स्वच्छ केलं, प्रत्येक वेळी काढलं आणि तिला जर साफ ठेवली, स्वच्छ ठेवली, पाणी कुठेही नाही पडलं, किंवा ओले हात नाही गेले, किंवा ओला चमचा नाही गेला, तर लिंबू लोणच्याला काही होत नाही. फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही लिंबू लोणचं ठेवायची. आता हे आपण कुकरला ठेवून 8-9 शिट्ट्या करून घेऊया. हे बघा इथं मी कुकरमध्ये ठेवलं आहे. आता काय करायचं, आपल्याला अशी एक झाकणी ठेवायची, म्हणजे जे वाफेचं पाणी येईल ते ह्याच्यात राहिलं पाहिजे, ह्याच्यातून बाहेर नाही पडलं पाहिजे, ते पाणी त्याच्या लिंबांमध्ये गेलं नाही पाहिजे. तर ह्याला आता आपण शिट्ट्या करून घेऊया. आता आपण हे झाकण काढूया. मी साधारण 9 शिट्ट्या 10 शिट्ट्या करून घेतल्या. हे बघा, हे जे पाणी आहे ना
ते आता अलगद अशी ताटली आपल्याला उचलून ते कुकरमध्ये ओतून द्यायचं आहे, डब्यात पडलं नाही पाहिजे. ते मी करून घेते. आता ह्याच्यात जे सिरप आहे ते आपण एका भांड्यात स्टीलच्या काढून घेऊया. शेवटचं पाणी आहे ते अशी झाकणी लावायची आणि काढून घ्यायचं. एखादी ताटली लावायची आणि असं सगळं पाणी काढून घ्यायचं. आणि आता या पाण्याची चव घेऊन बघायची, तिखट मीठ बरोबर झालंय का, बरोबर झालंय का अशी. आता मी ह्याची चव घेतली तर मला हे आंबट वाटतंय आणि थोडंसं मीठ लागणार आहे. ह्याच्यामध्ये आता मी अजून 50 ग्रॅम गूळ घालणार आहे, कारण आमच्या घरात डायबिटीस लोक पण आहेत, त्यांना थोडंसं खावंसं वाटलं तर जास्त गोड करत नाही मी. म्हणजे माझं 350 ग्रॅम हे होईल, गूळ होईल. तर अजून मी 50 ग्रॅम ह्याच्यात गूळ घालते आणि थोडंसं मीठ वाढवते, अर्धा चमचा. मगाशी मी मोठा 1 चमचा घेतला होता, आता मी अर्धा चमचा छोटा 1 चमचा घेते. म्हणजे 1.5 चमचा मी मोठा, 1.5 चमचा मीठ घेतलेलं आहे. तुम्ही अशी चव बघून घालू शकता, असं काही नाही खूप मोठं काही त्याच्यात आहे की फसणार आहे रेसिपी, असं काही नाही. कमी जास्त थोडंसं इकडे तिकडे झालं तरी पण चालतं. आता ह्याच्यामध्ये मी 50 ग्रॅम अजून गूळ घालते. हे बघू शकता तुम्ही, मी मोजून घेतलं आहे 50 ग्रॅम. अगोदरचं 300 ग्रॅम होतं, म्हणजे 350 ग्रॅम मी घेतलं आहे. साधारण 750 ग्रॅम आपली लिंबू आहे. तर हे जे आहे ना गूळ, तिखट, मीठ हे तुम्ही आतासुद्धा चवीनुसार चव घेऊन कमी जास्त करू शकता. तुमच्या ह्याच्यावर आहे, ते काही मोठं नाही आहे की थोडं जास्त झालं किंवा कमी झालं. मी थोडं कमीच टाकते, तुम्हाला आवडत असेल गोड तर अजून टाकू शकता तुम्ही. तर हे आता आपल्याला गरम करायचं आहे. आता मी गॅसवर ठेवलं आहे, खाली गॅस लावला आहे. तर आपलं जे गूळ घातलं आहे, मीठ घातलं आहे ते विरघळून घ्यायचं. त्याला चांगली उकळी आली पाहिजे आणि ह्याच्यातला काही पाण्याचा अंश असेल तर तो निघून गेला पाहिजे, म्हणून आपण हे गरम करतोय. तर हे आता 1-2 मिनटं जातील आपली. आता मी ह्याला मोठा 1.5 चमचा मीठ टाकलं आहे. तर माझा चमचा तुमचा चमचा फरक पडेल, त्यामुळे तुम्ही आत्ता ह्या स्टेजला चव घ्यायची. कमी जास्त वाटलेलं सगळं ह्याच्यामध्ये घालून द्यायचं, काय गूळ असेल मीठ असेल, कारण मी तुम्हाला वजनी प्रमाण ते सांगितलं नाही आहे. त्यामुळे ह्याला आता आपण अगदी 2 मिनटं असं गरम करून घेणार आणि लगेच आपले जे लिंबाच्या फोडी आहेत त्या टाकायच्या आहेत त्याच्यात. जास्त गरम नाही करायचं, म्हणजे पाक होईल त्याचा आणि कडक होईल. काही जणांची कमेंट आहे की माझं लोणचं कडक झालं तर ते पातळ कसं करायचं. आता कडक झालेलं पातळ नाही ना करता येत, म्हणून ह्या स्टेजला याला जास्त नाही उकळवायचं. 2 उकळ्या अगदी बारीकशा आल्या का लगेच आपण ते फोडी टाकायच्या. आता यांना छान उकळी आली, आता आपण फोडी घालायला हरकत नाही. आणि एका ताईंची कमेंट होती की मी लोणचं बनवलं पण ते कडू झालं, तर ते आतमध्ये जर बिया असल्या किंवा जास्त खूप उकळवत राहिले तर ते कडू होण्याची शक्यता आहे. तर तसं करू नका. अगदी 1-2 उकळ्या आल्या का लगेच आपण त्याच्यात फोडी टाकायच्या. आता मी ह्याच्या त्या फोडी टाकून घेते सगळ्या. आणि आता परत आपल्याला 5-7 मिनटं फक्त शिजवून घ्यायचं आहे, जास्त नाही. मिक्स करून घ्या आणि 5-7 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आणि एकदम गार झालं, थंड झालं का काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. साधारण 7-8 दिवसांनी ते छान मुरतं मस्त अगदी. आणि तुम्हाला गोड कमी पाहिजे, तिखट जास्त पाहिजे असेल तर तुम्ही तिखट वाढवू शकता. असं का नाही 2 चमचे मी दाखवलं 2 चमचेच टाकले पाहिजे. तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट मीठ गोड करू शकता. हे आपल्याला का शिजवून घ्यायचं आहे तर आपण कुकरमध्ये तर शिजवून घेतलं आहे, लिंबू शिजलेलंच आहे, पण वाफेचं पाणी काही गेलं असेल इकडून तिकडून तर ते शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे ते खराब होऊ नये म्हणून हे आपल्याला 5-7 मिनटं शिजवून घ्यायचं. जास्त शिजवायची गरज नाही. आता मी बंद करते. 7-1 मिनटं झाली, याला बंद करून देते. गॅस बंद केला आहे मी आता. आता एकदम गार झालं पाहिजे. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. काही तुमच्या कमेंट्स असतील तर नक्की कमेंट्स करा, मी उत्तरं देईन, प्रयत्न करेन उत्तरं द्यायचा. आता आपलं लोणचं तयार झालंय. गूळ घालून केलेलं लिंबाचं लोणचं तयार. हे बघा, हे आपण सकाळी लोणचं तयार केलं होतं साधारण 10-11 वाजता. आता 5 वाजलेत. मस्त गार झालंय अगदी. आणि बघा कसं दिसतंय बघा. असं आपलं हे सिरप पाहिजे. जर तुम्ही जास्त वेळ शिजवलं ना तर ते कडक होतं.
म्हणजे असं पातळ होत नाही. हे अजून घट्ट होणार आहे. जसं जसं मुरत जाईल तसं अजून घट्ट होईल. त्यामुळे त्याला उगाच जास्त शिजवू नका. पहिला आपण किती वेळ शिजवलं आहे, 5-7 मिनटं पहिलं शिजवलं, 2 उकळी येईपर्यंत शिजवलं आहे. नंतर आपण 6-7 मिनटं शिजवलं आहे. तेवढंच शिजवायचं, कारण फोडी आहेत त्या आपण शिजवून घेतल्या आहेत, त्यांना शिजायची गरज नाही. फक्त काय आपल्याला शिजवायचे, जे सिरप आपण ह्याच्यातून काढलं पाणी ते शिजवायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जर पाणी पडलं असेल वाफेचं तर ते आपण शिजवून घेतो, लोणचं खराब व्हायला नको म्हणून. ते आता हे पूर्ण गार झालं आहे. आता ह्याला आपल्याला काचेच्याच बरणीत ठेवायचं आहे, नाही तर मग लोणचं खराब होतं. काही जण प्लास्टिकच्या बरणीत ठेवतात आणि म्हणतात आमचं लोणचं खराब झालं. अशी एखादी बरणी घ्यायची मस्त आणि ठेवून द्यायचं, काहीही होत नाही. तसं आहे. आता मी ह्याच्यामध्ये भरून घेते. असं मस्त आपलं हे गूळ घालून केलेलं लिंबू लोणचं तयार झालं आहे. आंबट, तिखट, गोड. आवडलं तर लाईक शेअर नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.